नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत कुलकर्णी. तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 7 जुलै. आता वाजलेले आहेत 6:43. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 10,779. 384 एक्सचेंजेस आहेत. मार्केट कॅप आहे $1.47 ट्रिलियन आणि 24 तासांचा व्हॉल्यूम आहे $78 बिलियन. मार्केट डॉमिनन्स जर चेक केलं तर बिटकॉइन आहे अख्ख्या मार्केटच्या 44% आणि इथेरियम आहे अख्ख्या मार्केटच्या 18.8%. ग्रोथ बघितली तर 2.1% ग्रोथ आहे 24 तासांमध्ये. आपण टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज फटाफट चेक करूया. ऑलराईट, तर बिटकॉइन आहे आता $34,715. 1% ग्रोथ आहे 24 तासांमध्ये आणि 0.39% ग्रोथ आहे 7 दिवसांमध्ये. $653 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $27 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. सेकंड रँकला ऑफकोर्स इथेरियम आहे $2,376. 2.3% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 11.5% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $278 बिलियन आसपास मार्केट कॅप आहे आणि $23.6 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. टेथर ऑफकोर्स $1 आहे. $62 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $52 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. बायनान्स कॉइन आता आहे $335. 5.84% ग्रोथ आहे 24 तासांमध्ये आणि 15.69% ग्रोथ आहे 7 दिवसांमध्ये. $51 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $2.1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. कार्डेनो चेक केलं, एडीए 1.43 म्हणजे $1.43 आत्ता आहे आणि 0.21% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 7 दिवसांच्या हिशोबाने 8.25% आसपास वाढ झालेली, 8% वाढ झालेली आहे. जवळजवळ $45.8 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $1.5 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांमध्ये. रिपल आत्ता आहे 66 सेंट, जवळजवळ 67 सेंट्सला. 0.5% ग्रोथ आहे 24 तासांमध्ये आणि 0.7% म्हणजे 0.7% ग्रोथ आहे 7 दिवसांमध्ये. जवळजवळ $31 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $2 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. डोज कॉइन चेक केलं तर 23 सेंटला आत्ता एक डोज कॉइन अवेलेबल आहे आणि $0.5 घसरण झालेली आहे 24 तासांमध्ये आणि 5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $30 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. USD कॉइन बारीक कमी आहे $1 पेक्षा. $25.7 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $2.1 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. युनिस्वॉप आत्ता आहे $22.95 जवळजवळ $23 म्हणू शकतो आणि 1.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि ऑलमोस्ट 29% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $13.5 बिलियन मार्केट कॅप आहे आणि $681 बिलियन ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. मार्केट कॅपला पूर्णविराम देऊया आणि आपण आता वळूया क्रिप्टोकरन्सी जगातल्या बातम्यांकडे. सगळ्यात आधी सुरुवात करूया कॉइन टेलिग्राफ पासून. कॉइन टेलिग्राफ वरची सगळ्यात महत्वाची न्यूज आता दिसते की रशियन लॉ मेकर्स प्रिपेअर लीगल अमेंडमेंट टू कॉन्फिस्केट क्रिप्टो. तर रशियामध्ये जे काही राज्यकर्ते आहेत किंवा जे काही आपण म्हणतो लॉ मेकर्स त्यांना म्हणतो की ज्यांच्या सहीनंतरच एखादा कायदा तयार होतो, तर त्यांचा आता प्रयत्न सुरू झालेले आहेत की लिगली रादर एक असा कायदा आणायचा की ज्याचा वापर करून आपण समोरच्याकडून म्हणजे सिटिझन्स कडून थोडक्यात आपण क्रिप्टोकरन्सी कॉन्फिस्केट करू शकलो पाहिजे, जप्त करू शकलो पाहिजे. तर असा कायद्यामध्ये ते काहीतरी बदल करण्याच्या नादाला ते लागत आहेत. याचा अर्थात हा लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करतील ते, ही गोष्ट फार वेगळी आहे. कारण क्रिप्टोकरन्सी वॉलेटची समजा सीड फ्रेज आहे ती आपण पाठ केली आहे आणि समजा वॉलेट डिलीट करून टाकलेलं आहे, तर खूप म्हणजे ते सोपं नाही आहे कोणाच्या मनातून तुम्ही ते पास फ्रेजेस बाहेर काढणं आणि नंतर त्या फंड्सला ऍक्सेस घेऊन मग ते पुढचं काम करणं. त्यामुळे हा लॉ तयार झाला तरी कुठल्या प्रमाणामध्ये आणि कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट करू शकतील हा खरोखर एक महत्वाचा प्रश्न आहे. जसं कुठल्याही जगातल्या कुठल्याही कंट्रीमध्ये जरी क्रिप्टोकरन्सी, जरी बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीजला पूर्णपणे बॅन जरी केलं तरी सुद्धा
क्रिप्टोकरन्सीला बॅन करणं म्हणजे तुम्ही थोडक्यात एखाद्या ऍपला बॅन करण्यासारखं आहे. जसं म्हणजे मध्ये पबजीला बॅन केलं, तसंच बऱ्याचशा चायनीज ऍप्सला बॅन केलं होतं. किंवा आता सध्या जर चेक केलं, काल परवाची न्यूज चेक केली तर नायजेरियामध्ये ट्विटरला बॅन केलेलं आहे. तरी सुद्धा जर तुम्ही व्हीपीएन वापरलं, आणखीन काही ऑप्शन्स असतात जे वापरले, तर तुम्ही त्या ऍप्सला कायम ऍक्सेस करू शकता, बरोबर. त्यामुळे बॅन हे काही सोल्युशन नाहीये. तुम्ही एकतर असे प्रॉडक्ट्स जगात येऊच देऊ नका, किंवा मग आलेले असतील प्रॉडक्ट्स तर मग त्याच्यावरती काहीतरी तुम्ही टॅक्सेस लावून, काही ना काही तुमचे रेग्युलेटरी ऍक्शन्स घेऊन प्रॉपरली त्याला रेग्युलेट करून घ्यावं आणि मग ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचू द्यावी, असं मला तरी वाटतं. अर्थात रेग्युलेशन सुद्धा कितपत करावं, काय करावं, हा शेवटी प्रश्नच आहे. बघू पुढे काय होतं. बिटकॉइन मायनर रेव्हेन्यू जम्प्स बाय 50% इन 4 days सिन्स रेकॉर्ड डिफिकल्टी ड्रॉप. आता चायनीज गव्हर्नमेंटने क्रिप्टोकरन्सीवरती बॅन आणलेला आहे आणि बऱ्याचशा क्रिप्टोकरन्सी मायनर्सला तिथून उठून दुसरीकडे जाण्याची तयारी करावी लागते. पण जाण्याच्या आधी त्यांनी ताबडतोब मायनिंग ऑपरेशन्स बंद करायला लावलेले आहेत आणि याचा इफेक्ट असा पडलाय की बरेचशा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट किंवा बरेचसे इतर प्रकारचे जे पॉवर प्लांट्स होते, जे तिथे वीज निर्मिती करत होते आणि ती वीज हे बिटकॉइन मायनर्स वापरत होते मोठमोठ्या प्रमाणात. मोठमोठ्या मायनिंग फार्मचे मालक जे होते तर ते निघून गेल्यामुळे किंवा त्यांना ते ऑपरेशन बंद करावं लागल्यामुळे जे वीज निर्मिती प्रकल्प होते ते सुद्धा आता विक्रीसाठी बाहेर आलेले आहेत मार्केटमध्ये. म्हणजे थोडक्यात पॉवर प्लांट कोणाला विकत घ्यायचं असेल तर आता सध्या चायनामध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करायला खूप योग्य वेळ. तर त्याच्यामुळे काय होतंय की सगळे मायनर्स बंद होत आहेत हळूहळू चायनामधले आणि त्याचा इफेक्ट डायरेक्टली असा झाला की आपण काल पण चेक केलं 28% मायनिंग डिफिकल्टी कमी झाली. तर जसजशी मायनिंग डिफिकल्टी कमी होईल, ओके, रादर होतं काय की चायनामधली मायनिंग पॉवर बंद पडल्यामुळे काय झालंय, इथे समजा माझ्याकडे 100 सर्व्हर होते आणि त्याचं आउटपुट, मायनिंग आउटपुट समजा काय एक्स बिटकॉइन होते, तर आता काय फायदा झालाय की कॉम्पिटिशन कमी झाल्यामुळे माझं मायनिंग आउटपुट वाढतं. आणि मायनिंग आउटपुट वाढतंय म्हणजे ते किती वाढलं, तर इथे यांच्या म्हणण्यानुसार 50% मायनिंग आउटपुट वाढलंय गेल्या 4 दिवसांमध्ये. तर ते बघायला लागेल, मी चेक करेन आणि नक्कीच त्याच्याबद्दल पण काही ना काही अपडेट तुम्हाला देईन. पण कोणाकडे जर आत्ता ASIC मायनर्स असतील तर ती चालू करायची योग्य वेळ आत्ता आहे, कारण मायनिंग डिफिकल्टी कमी झालेली आहे. पुढे वळूया. कंप्लायन्स इज अ जर्नी सेज बायनान्स CEO अमिड रेग्युलेटरी स्क्रुटिनी. आता योग्य म्हणणं आहे त्यांचं की थोडक्यात काय होतंय की जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये आता सध्या बायनान्सच्या अगेन्स्ट किंवा बायनान्सला बऱ्याच प्रकारच्या वॉर्निंग्स दिल्या जात आहेत किंवा काही ना काही चालू आहे काम. त्यांचे बँकिंग ट्रान्झॅक्शन थांबवणं किंवा मग त्यांना नोटीस पाठवणं वगैरे अशी सगळे कामं चालू आहेत आता. तर याच्यामध्ये थोडक्यात काय की यांचं CEO जो आहे, CZ त्याला सगळेजण म्हणतात, तर CZचं म्हणणं काय की कंप्लायन्स इज अ जर्नी. म्हणजे थोडक्यात तो काय म्हणतो की आम्ही रेडी आहोत सगळं तुमचं म्हणणं जे आहे रेग्युलेटर्सचं ऐकून घ्यायला आणि त्यानुसार आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करायला आम्ही रेडी आहोत, फक्त त्याला वेळ लागेल. जर्नीचा अर्थ तोच. तर पॉझिटिव्हली घेतलंय त्यांनी सुद्धा कुरेग्युलेटरी जी काही स्क्रुटिनी चालू होती त्याला. शिडन सिक्युअर्स थर्ड पॅराचेन स्लॉट ऑन कुसामा. तर कुसामा म्हणजे पॅरलल चेन्ससाठी, मल्टिपल चेन्ससाठी जो प्लॅटफॉर्म आता बनवतायत ते सेकंड लेअर प्रोटोकॉल वगैरे जर तुम्ही अभ्यास केला असेल इथेरियमच्यावरती, तर आता मल्टिपल पॅराचेन्सचे त्यांच्याकडे स्लॉट होते. त्यातलं 3ऱ्या स्लॉटचं त्यांनी ऑप्शन केलं होतं आणि त्या ऑप्शनमध्ये शायडन जिंकलेले आहेत. आता किती कुसामा ते देणार आहेत किंवा मग किती कुसामा ते स्टेक करून ठेवणार आहेत वगैरे हे सगळं आपण नंतर म्हणजे तुम्ही चेक करू शकता डिटेलमध्ये. एवढीच न्यूज आहे की एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट आता याच्यामध्ये जिंकलेला आहे ऑप्शनमध्ये. BlockFi स्टार्ट्स शिपिंग व्हिसा बॅक्ड बिटकॉइन रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड्स. BlockFi कंपनी जी आहे त्यांनी टायअप केलेला आहे व्हिसाशी पेमेंट प्रोसेसिंगसाठी आणि पेमेंट जसजशा प्रोसेसेस होत जातील तर रिवॉर्ड पॉईंट जे आता असतात ना क्रेडिट कार्डचे, तर त्या नॉर्मल रिवॉर्ड पॉईंट्सच्या ऐवजी BlockFi काय करणार आहे तर तुम्हाला बिटकॉइन मध्ये रिवॉर्ड्स देणार. हे खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे आणि आपण नक्की त्याचं पुढे काही ना काही आणखीन अभ्यास करूया. आता कॉइन टेलिग्राफवरून आपण वळूया कॉइन डेस्ककडे. तर इथे सुद्धा महत्वाचं तेच दाखवलेलं आहे की बायनान्सचे CEO CZ responds to global regulatory pressure calling compliance a journey. Of course, इतकी सेम न्यूज आहे. Visa crypto cards have raked up $1 billion in spending
इन 2021. तर क्रिप्टोकरन्सी कार्ड्स सप्लाय करणारे मल्टिपल कंपन्या आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांचे म्हणजे टायअप असू शकतात विजाशी किंवा दुसऱ्या कुठल्या पेमेंट प्रोसेसरशी. तर त्यातल्या त्यात विजावाल्यांची विजाचे जेवढे टायअप झालेल्या कंपन्या आहेत त्यांचे सगळ्यांचे मिळून $1 बिलियन मध्ये खर्च करून लोकांचं झालेलं आहे. $1 बिलियन म्हणजे किती होतात अंदाजे? $1 मिलियन म्हणजे समजा ₹75 जर रेट असेल आता एका डॉलरचा, तर $1 मिलियन म्हणजे 7.5 करोड. ठीक आहे. आणि 1 बिलियन म्हणजे किती? 1000 मिलियन. तर 1 मिलियन म्हणजे 7.5 असेल तर 10 मिलियन म्हणजे 75 झाले, 100 मिलियन म्हणजे 750 झाले. तर 7,500 करोड रुपये यांचं म्हणणं आहे की एवढा खर्च लोकांनी केलेला आहे त्या टाईपचे कार्ड्स वापरून. ओके. बिटकॉइन प्राइस कन्सॉलिडेशन मे बी नियरिंग द एंड. आता इंडिकेटरनुसार कुठला तरी एक पर्टिक्युलर इंडिकेटर आहे त्याचा अनालिसिस करून यांचं म्हणणं असं आहे की बिटकॉइन प्राइस कन्सॉलिडेशन आता संपत आलेलं आहे, त्यामुळे आता एकतर वर जाईल किंवा जोरदार खाली आपटेल, असं थोडक्यात त्याचा अर्थ निघतो. ॲश इगन लॉन्चेस VC फंड विथ $55 मिलियन इन इन्सेप्शन कॅपिटल. तर ॲश इगन म्हणून जी व्यक्ती आहे त्यांनी लॉन्च केलेलं आहे VC फंड, व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड म्हणू शकतो आपण त्यांना. $55 मिलियन सुरुवात करत आहेत त्याच्यापासून. कॉइन डेस्क कव्हर केलेला आहे. चला बोलूया bitcoin.com कडे. news.bitcoin.com मध्ये पहिली न्यूज आहे, स्पॅनिश काँग्रेस पासेस अँटी फ्रॉड लॉ. युजर्स विल हॅव टू डिस्क्लोज क्रिप्टो होल्डिंग्स इनसाइड अँड आउटसाइड स्पेन. हा जरा प्रॉब्लेमॅटिक लॉ आहे. याच्यामध्ये समजा एखाद्या माणसानी, स्पेन मधल्या माणसानी जर्मनीमध्ये कंपनी उघडली किंवा कुठेतरी दुसऱ्या जागेवरती कंपनी उघडली आणि त्या कंपनीच्या अंडर जरी तुम्ही क्रिप्टो ॲसेट्स ठेवलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला डिस्क्लोज करावे लागतील, सांगावे लागतील ऑथॉरिटीजला की माझ्याकडे इंडिया म्हणजे माझ्याकडे या देशात इतके आहेत, त्या देशात तेवढे क्रिप्टोकरन्सीज आहेत. तर ठीक आहे, आता हळूहळू रेग्युलेटर्स त्यांचा स्टॅन्स चेंज करतायत, हळूहळू काहीतरी स्ट्रॉंग स्टॅन्स घेण्याच्या मूडमध्ये ते दिसत आहेत. रिपोर्ट, फिनटेक्स ग्रोइंग पॉप्युलॅरिटी अ थ्रेट टू प्रॉफिटेबिलिटी ऑफ नायजेरियन बँक्स. आता हे अगदी सत्य आहे की बँकांच्या बिझनेसकडे फिनटेकचं लक्ष आहे. रादर फिनटेक जसजसं ग्रो होत जाईल तसतसं हे जुनं जे काही फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आहेत त्या हळूहळू ढिल्या पडत जातील किंवा मग त्यांचे रेव्हेन्यूज कमी होत जातील असं म्हटलं तरी चालेल. पण फक्त फिनटेक असं नाही, डिसेंट्रलाइज फायनान्स म्हणजे DeFi जे आहे ते सुद्धा यांचा बिझनेस राहणारच आहे. आणि हे फक्त नायजेरियाच्या बाबतीत नाही, हे जगभरातल्या सगळ्या बँकांना लागू पडणार आहे की जर त्यांनी वेळेवरती क्रिप्टोकरन्सीजला योग्य प्रकारे ऍक्सेप्ट नाही केलं किंवा त्याच्यातल्या सर्व्हिसेस दिल्या नाही किंवा त्यांनी, आपल्याकडे काही जुन्या बँका आहेत बरोबर, जुन्या काळातल्या बाबा आदम के जमाने असे म्हणतात ना, तर तशा काही बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही स्टेक्स आहेत आणि त्या बँकांमध्ये आपल्याला गेल्यावरती कशी ट्रीटमेंट मिळते हे आपल्याला माहिती आहे. भयानक ट्रीटमेंट मिळते आणि अशा टाईपच्या ज्या बँका आहेत त्या फार म्हणजे जसं PCO कसे गायब झाले अचानक बरोबर. PCO होते एकेकाळी, STD ISD PCO वगैरे बरोबर. तर ते असायचे येल्लो डब्बे, रेड डब्बे असायचे, आपण एकचा कॉइन टाकायचा आणि मग बोलायचो वगैरे. तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते पण अचानक कधी गायब झाले कळले सुद्धा नाही बरोबर. म्हणजे असं पर्टिक्युलरली आपण सांगू शकत नाही की 2004 मध्ये गेले किंवा 2005 मध्ये, 6 मध्ये, 7 मध्ये, 8 मध्ये, असं आपण वर्ष पण नाही सांगू शकणार. पण ते गायब झाले एवढे नक्की बरोबर. आणि ते गायब होण्याच्या मागे कारण काय होतं की बऱ्याच जणांकडे मोबाईल फोन आले आणि घरातले फोन तर होतेच लोकांकडे, फक्त मोबाईल फोन वाढल्यामुळे काय झालं आणि प्लस मोबाईल फोनवरचे आउटगोईंग रेट कमी झाले, इनकमिंग फ्री झाले. हे जसजसं होत गेलं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्याच्यामुळे PCO नावाची जी काही टेक्नॉलॉजी होती जुन्या काळातली ती अचानक गायब झाली बरोबर. तर तसंच बँका ज्या ज्या असा मास दाखवणाऱ्या बँका आहेत की ज्या प्रॉपर सर्व्हिसेस देत नाही त्या अचानक गायब होतील किंवा मग त्यांच्याकडचे सगळे कस्टमर्स जे आहेत नेक्स्ट जनरेशनचे कस्टमर्स म्हणजे जे येतील आता पुढे, जे आत्ता कॉलेजमध्ये शिकत असतील बहुधा किंवा मग शाळेत पण असतील काही लोक, तर ते जेव्हा मोठे होऊन बाहेर निघतील ना मार्केटमध्ये, जॉब करतील, बिझनेस करतील, काहीतरी कन्सल्टन्सी करतील वगैरे आणि कमवतील पैसे, तर त्यावेळी मला असं वाटतंय की ते जास्त करून डिसेंट्रलाइज फायनान्स, क्रिप्टोकरन्सीज आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने एनेबल्ड सर्व्हिसेस, 100% ऑनलाईन गोष्टी ज्या असतील त्यांच्याकडे त्यांचा कल जास्त असेल. ते फिजिकली बँकेत जाणं वगैरे म्हणजे
फक्त काही फिजिकल ॲसेट्स, कुठे काही सह्या पाहिजे असतील वगैरे, तर त्या ठिकाणी ते जातील तेवढ्या कामांसाठी. पण बेसिक बँकिंग सर्व्हिसेससाठी पासबुक प्रिंट करायला जाणं आणि हे आणि ते चेक डिपॉझिट करणं वगैरे, हे सगळं आता गायब होणार आहे हळूहळू. त्यामुळे ज्या बँका प्रॉपर सर्व्हिस क्वालिटी मेंटेन नाही करणार, त्यांचं 100% बिझनेस सगळा जो आहे तो डीफायकडे, फिनटेककडे आणि बाकी ऑनलाईन बँका ज्या आता नवीन येत आहेत, तर त्यांच्या दिशेने सगळे कस्टमर्स निघून जातील आणि या बँका तसेच आपल्या लंच ब्रेक मध्ये, म्हणजे दिवसभर त्यांचा लंच ब्रेक चालेल असं वाटायला लागले. क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज बायबिट टू इंट्रोड्यूस स्ट्रिंजंट केवायसी पॉलिसी. तर क्रिप्टोकरन्सीचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंडरी प्रॉडक्ट्स आपण ज्यांना म्हणतो, की ॲसेटची प्राइस कशी मूव्ह होईल याच्यावरती बेटिंग करणारे जे काही गोष्टी असतात, तर त्या प्रकारच्या सर्व्हिसेस देणारे किंवा त्या प्रकारचं ट्रेडिंग अलाउ करणारं एक्सचेंज आहे बायबिट नावाचं. त्यांच्याकडे केवायसी फार ढिली होती आतापर्यंत, तर ते आता फक्त केवायसी स्ट्रिक्ट करतायत एवढंच त्यांचं म्हणणं. युक्रेन्स मोनो बँक टू अलाव कस्टमर्स टू ट्रेड बिटकॉइन. तर युक्रेन मधली बँक आहे मोनो बँक आणि ते त्यांच्या कस्टमर्सला बिटकॉइन ट्रेडिंगचा ऑप्शन त्यांच्या बँकेच्या थ्रू देत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरी पण न्यूज बघा. सिग्नम बँक लॉन्चेस इथेरियम 2.0 स्टेकिंग. बिझनेस युनिट हेड सेज स्टेकिंग इज अ कोर एलिमेंट फॉर पोर्टफोलिओज. तर आणखीन एक बँक आहे, आधीची बँक जी होती युक्रेनमधली, त्यांनी काय केलं, बिटकॉइन ट्रेडिंग अलाउड केलं. आणि आता नेक्स्ट बँक जी दाखवली सिग्नम बँक, तर त्यांनी लिटरली इथेरियम 2 म्हणजे स्टेकिंग मॉडेल जे आता येतं इथेरियमचं, तर स्टेकिंगच्या फॅसिलिटीज द्यायला सुरुवात करणार आहेत ते. आणि त्यांचं म्हणणं आहे की स्टेकिंग इज अ कोर एलिमेंट फॉर द पोर्टफोलिओ. ही चांगली गोष्ट आहे, मजा येणार आहे पुढे जाऊन स्टेकिंगमध्ये. मी आधीपासून स्टेकिंग मला फार काही आवडलं नव्हतं आधीपासून, पण आता ज्या दिशेने हळूहळू वाटचाल सुरू आहे, असं वाटतंय की जर जगातली सेकंड रँकची क्रिप्टोकरन्सी स्टेकिंग मॉडेल वापरून मूव्ह फॉरवर्ड करू शकते, तर मे बी त्याच्यामध्ये दम असेल. पण आत्तापर्यंत आय रिअली डिडंट लाईक प्रूफ ऑफ स्टेक अल्गोरिदम. मला प्रूफ ऑफ वर्कवरतीच जास्त भरोसा आहे. अजूनही प्रूफ ऑफ वर्ककडे जास्त भरोसा आहे, कारण त्याच्यामध्ये खरं मायनिंग होतं. फिजिकल ॲसेट्स तुमचे मायनर्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही खरी एनर्जी वापरत असतात, इलेक्ट्रिसिटी. आणि हे खऱ्या गोष्टी फिजिकल फॉर्ममध्ये समोर होत असतात आणि त्या डिजिटल वर्ल्डमध्ये जाऊन सिक्युरिटी प्रोव्हाइड करत असतात. हे एक मॉडेल झालं. आणि दुसरा मॉडेल की तुम्ही काही अमाऊंट ऑफ इथेरियम तुम्ही तिकडे स्टेक केलेत किंवा मग अडकवून ठेवलेत, म्हणून तुम्हाला आणखीन इथेरियम मिळणार. हे मॉडेल मला आधीपासून जास्त पटत नव्हतं, पण आय थिंक आता लेट्स वेट अँड वॉच, पुढे जाऊन काय होतं ते बघण्यासारखी गोष्ट असणार आहे. तर स्टेकिंग येतं आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि बघूया पुढे काय होतं. चायना शट्स डाऊन सॉफ्टवेअर मेकर ओव्हर सस्पेक्टेड क्रिप्टो रिलेटेड ॲक्टिव्हिटी. चायनीज ऑथॉरिटीजने एका सॉफ्टवेअर कंपनीला सुद्धा बंद पाडलेलं आहे आता लवकरच, कारण त्यांनी काहीतरी क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग वगैरे केलेलं असणार. ओव्हरऑल निगेटिव्ह न्यूज पण आहेत, जसं इकडे यांनी लॉ पास केला आहे, इकडे बँकांबद्दल वाईट बोलणी, म्हणजे बँकांची वाट लागणार आहे असं यांचं म्हणणं आहे, जे होणारच आहे गॅरंटी. इकडे चायनाने इकडे सॉफ्टवेअर कंपनी बंद पाडली आहे, मायनिंग बंद पडतायत, केवायसी स्ट्रिक्ट करतायत. पण त्याच्यामध्ये या 2 जेम्स सुद्धा आहेत या पेजवरती, की 2 वेगवेगळ्या बँका, एक इथेरियम 2.0ला स्टेकिंगला अलाउड करताय आणि दुसरं कस्टमर्सला डायरेक्टली बिटकॉइन बाय सेल अलाउ करतायत. त्यामुळे मिक्स्ड डे होता आजचा. बघूया पुढे जाऊन काय होतं ते. आजची तारीख आहे 7 जुलै, संध्याकाळचे 7:08 झालेले आहेत आणि बिटकॉइन आहे $34,759. मी श्री क्रिप्टो म्हणजे श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. भेटूया उद्या. बाय बाय.